तांडव गणपती हा प्रचंड अघोर स्वरूप आहे. असं म्हणतात की त्याची पूजा करू नये, नामस्मरण करू नये, त्याच्या रिलेटेड कोणताही मंत्र बोलू नये. त्याची प्रतिष्ठापना पुण्याच्या साईडला शनिवारवाड्याच्या तळघरात केली. रोज बळींचा मंत्रांचा पाड्यात चालू केला. आणि जटा आटवी गलत जलद प्रवाह पावी तस्कले गले वलंब लंबिता भुजंग तुंग मालिका. आमच्याकडे असं बघितलं मागे, डमट 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 निनादवट डमर वयम चकार चंड तांडवम नमन नम शिवश्यम. पुणे ऐतिहासिक शर्यती भूत पण ऐतिहासिक आहेत. कारण नारायणपेठेमध्ये एक स्पेसिफिक एरिया आहे. त्या एरियाचं नाव आहे. माझ्या कानाच्या मागून येणार का अस्फुटचा असा एक आवाज आला. मालकानू, मी सिगरेट तोंडाला लावले, कश मारला शांततेत. मालकानू, पुरंदरे वाड्याच्या जवळ बसला होता. बापरे, सोनं देतं का गुंजा? म्हटलो कशाला हवंय गुंजावर सोनं तुला? मढ्यात टाकायचंय बोलला. म्हटलो कोणाच्या? तुझ्या. म्हटलो कोण आहे तू? मी मुंजा. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रिकी आहे आणि आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो आपण सिद्धेश बरोबर केलाय. सिद्धेशला मिस्टर क्रो म्हणूनही ओळखलं जातं. त्याला स्टोरी टेलिंग झालं, लिहिणं, वाचणं हे खूप जास्त आवडतं, स्पेशली हॉरर जॉनरामध्ये. तर आजच्या एपिसोडमध्येही अशाच आपण काही गोष्टी घेतल्यात जे त्यांनी अनुभवलंय किंवा त्यांनी लिहिलंय. असं एक मस्त कॉम्बिनेशन करून त्यांनी त्याची गोष्ट सादर केली आहे. मला तर खूप जास्त मजा आली. पुण्याकडच्या गोष्टी आहेत, तुम्हालाही येईल. मुंजाबद्दल बोललोय, शनिवार वाड्याबद्दल बोललोय आणि खूप धमाल आलेली आहे मित्रांनो. इव्हन तुंबाड बद्दलही आपण बोललोय या पॉडकास्टमध्ये. तर शेवटपर्यंत बघा पॉडकास्ट, मजा येईल. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपला जो शो आहे खेळ सावल्यांचा, त्याचा सेकंड एपिसोड येतोय. फर्स्ट एपिसोडमध्ये तर तुम्ही काय धमाल केलेली, काय गोष्टी झाल्या आणि एक नंबर हाऊसफुल झालेला आपला पहिला शो. आणि त्यावेळी बऱ्याच लोकांना तिकीट्स मिळाले नव्हते. तर आता तुमची वेळ आहे. 9 तारखेला शो आहे बोरिवली मुंबईमध्ये, प्रबोधनकर ठाकरे ऑडिटोरियममध्ये आहे. दुपारी 4 ते 6 आपला शो आहे. लिमिटेड सीट्स आहेत, त्यामुळे आत्ता बुक करा. चान्स गमावू नका. लॉंग विकेंड आहे, मजा येऊन जाईल मित्रांनो. तर ह्या नंबरवर आता व्हॉट्सअप करा किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये एक लिंक असेल, त्या लिंकवर क्लिक करा आणि आता तुमचे तिकीट्स बुक करा. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्या बरोबर सिद्धेश आलाय. सिद्धेश, ज्याला मिस्टर क्रो म्हणून म्हटलं जातं, तो खूप भारी स्टोरी टेलिंग करतो. मी ह्याच्या आधी त्याच्या काही गोष्टी ऐकल्यात आणि खूप डेप्थ आहे. आणि ह्या एपिसोडमध्ये आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी घेणार आहोत. ते मुंजा असो, ते मुंजापासून आपल्या गणपतीपर्यंत, म्हणजे खूप बऱ्यापैकी आहे. म्हणजे इल्युमिनाटी पण आहे आज. आणि खूप साऱ्यात भाई. मी खूप जास्त एक्साइटेड आहे. सर्वात आधी सिद्धेश, तू कसा आहेस? मजेत आहे. तू कसा आहे? बरं आहे? एकदम छान आहे भाई. आणि तू ऑडियन्सला तुझं इंट्रोडक्शन कसं करून देशील? मी भूतांच्या स्टोरी सांगतो, हॉरर स्टोरी टेलर आहे. आणि आपल्या जगामध्ये 2 अकल्पित विश्व आहेत, जे माणसांचं आहे आणि दुसरं देवांचं आहे. पण त्याच्यामध्ये एक वेताळ बाबाने आहे ना, एक असं अननोन युनिव्हर्स तयार केलंय. त्याला पण भूतांचं जग म्हणतो. त्या जगाबद्दल जाणून घेण्यात मला खूप इंटरेस्ट आहे. मी सॉर्सरर नाही, मी विझार्ड आहे, कारण माझ्याकडे बुकिश ज्ञान आहे. पण ते बुकिश ज्ञान असता मी काही असे अनुभव घेतलेत लाईफमध्ये की मी स्वतःला क्वेश्चन करायला लागलो होतो की मी खरंच माणसाशी बोललो, भूताशी बोललो, एंटिटीशी बोललो, का अजून काही होतं. इतिहास आवडतो मला, त्यामुळे इतिहासाचा धांडोळा घेता घेता मी ह्या गोष्टींशी निगडीत होत गेलो. त्यामुळे आवडतं मला म्हणजे भूताच्या स्टोरी सांगायला, तिकडे त्या जागांना काय म्हणतात आपण, भेट देण्याला. फॉर एक्झाम्पल मणिकर्णिका घाट आलं, गडकिल्ले आले आपले, आणि असे वाडे आले जुने, जिथे लोक म्हणतात की भूत आहे, मुंजा आहे, किंवा अशा अकल्पित देव आहेत की जे अघोषित देव आहेत आणि माहीत नाही आहेत, जे इतिहासामध्ये ज्यांचा उल्लेख नाही आहे. म्हणजे वेतोबा आला, वेतोबा आता गावागावात आहे, पण एक्झॅक्ट वेतोबा काय ते माहीत नाही आहे. किंवा हस्तर आला तुंबाडमधला. आणि त्याच्यानंतर कालीचे खूप रूप आहेत जे माहीत नाही आहेत. आणि तांडव गणपती माहितीच नाही लोकांना काय एक्झॅक्ट. तुम्ही फक्त बघितले की थोडाफार पाठ तांडव गणपती काय. कारण मी आता बघतो ना भाई, की आपल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण बोलतो, ज्या ऐकल्यात लहानपणापासून, त्या एक गोष्टी झाल्या. आणि मोस्ट ऑफ लोक असतात ते त्याला अरे ऐकलेल्या गोष्टी आहेत किंवा अशीच अफवा आहे, रुमर्स आहेत.
पण जेव्हा आपण आपल्या ग्रंथात पुस्तकात वाचतो तर त्याच्यातही त्याचा उल्लेख आहे. म्हणजे तंत्र झालं किंवा भूत पिशाच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या हनुमान चालिसामध्ये, तर काहीतरी असेल ते जे लिहिलंय आणि जे असू शकतं. तर आज आपण अशाच काही गोष्टींकडे जाणार आहोत. सर्वात आधी तू मला तांडव गणपती ह्यांच्याबद्दल काहीतरी सांगणार होतात. मला ही कॉन्सेप्ट अजिबात माहिती नाहीये, तर मला आवडेल ऐकायला बाई, तर प्लीज स्टार्ट. सो गणपती ज्यावेळी आपण बघतो तर आपण गणपतीला शुभताचं प्रतीक समजतो, लक्ष्मीचं प्रतीक समजतो. एखादं चांगलं काम आपण करणार असतो त्यावेळी म्हणतो की गणपतीची आपण प्रतिष्ठापना करू. म्हणजे आता आपल्या वेदांमध्ये दिले गणानातू गणपती अतिसुंदर लयपती. म्हणजे काय, तर गणपती ही शुभताचं, संकल्पनेचं, एका नवीन कामाचं, शुभारंभाचं प्रतीक आहे. सेम शंकराचं येतं, शिवाचं जटाजूट भस्म अंगधर भुजंग सोमसंग. म्हणजे काय, तर शंकराने भस्म लावला आणि तो बसला ध्यानाला. पण ज्यावेळी हे दोघंही चिडतात आणि विध्वंस करायला लागतात तर त्या संकल्पनेला तांडव म्हणतात, विनाश. आणि विनाश का महत्वाचा आहे, कारण त्या विनाशातून नवीन उत्पत्ती होत असते. पण शंकर विनाश करतो उत्पत्तीसाठी. तांडव गणपती थोडा वेगळा आहे. तांडव गणपती हा अघोर स्वरूप आहे. म्हणजे कालीचे घोर आणि अघोर स्वरूप असतं. जे घोर स्वरूप असतं त्याला आपण काली बोलतो, जी रक्तबीजाचा वध केलाय. म्हणजे अघोर स्वरूप आहे ते चंपा आहे, जे स्मशानात असतं, ज्याच्यामध्ये तांत्रिक विधी होतात. गणपती जो आहे त्याचं जे उलट स्वरूप आहे, अलक्ष्मी स्वरूप आहे, त्याला तांडव गणपती म्हणतात. असं म्हणतात की त्याची पूजा करू नये मर्त्य लोकांमध्ये, त्याची कधीही नामस्मरण करू नये, त्याच्या रिलेटेड कोणताही मंत्र बोलू नये. कारण त्याचा एक स्वतःचा एक रियाम आहे. म्हणजे त्याचं एक स्वतःचं त्यांनी युनिव्हर्स तयार केलं. त्या युनिव्हर्समध्ये असं म्हणू शकतो की दॅट इज अ पॅरलल युनिव्हर्स वेअर तांडव गणपती हा स्वतः तिकडचा अधिष्ठाता आहे. म्हणजे आपल्या याच्यात कशी त्रिदेव आहे, भैरवी आहे, तिथे तसं नाही. तिथं तांडव गणपतीनेच ते क्रिएट केलं एक ब्लॅक होल सारखं विश्व, की जर तुम्ही त्या जगामध्ये गेला तर तिथून तुम्हाला एनर्जी भेटेल, पण त्या एनर्जीची किंमत असेल. मराठी हिस्ट्रीमध्ये तांडव गणपती येतो पेशव्यांच्या काळात. मराठी हिस्ट्री चालू झाली छत्रपती शिवाजी महाराजांपासून, शहाजी महाराजांपासून, पुढे संभाजी महाराजांकडे गेली आणि मग राजाराम महाराज, राणी ताराबाई, असं करत करत आपण औरंगजेबाला हरवलं. 1707 पर्यंत मराठा हिस्ट्रीमध्ये पेशवा हे एक पद होतं ज्याला पंतप्रधान म्हणायचं. म्हणजे आता आपल्या भारतामध्ये कसं राष्ट्रपती आणि पंतप्रधान, PM, तसंच म्हणजे राजाकडे राजाची कामं होती, पंतप्रधानाकडे पंतप्रधानाची कामं होती. पण जसे बाळाजी विश्वनाथ भट, कोण, तर बाळाजी विश्वनाथ भट हे पेशवा डायनेस्टीचे संस्थापक. त्यांच्या पुढे मग विसाजी भट आला. विसाजी भट कोण, तर पहिला बाजीराव. पहिल्या बाजीरावाला 2 मुलं होती. पहिल्या मुलाचं नाव होतं नानासाहेब पेशवा आणि दुसऱ्या मुलाचं नाव होतं राघोबा दादा. राघोबा दादा जो पेशवा होता तो तांडव गणपतीचा पुजारी होता. तो तांडव गणपतीला मानायचा. त्याच्यानंतर मस्तानी साहेबांकडून बाजीरावला आणखीन एक मुलगा झाला शमशेर बहाद्दर. पण ह्या कथेमध्ये महत्वाचा आहे राघोबा दादा पेशवा. कारण राघोबा दादा पेशवा हा तो सेनानायक होता ज्यांनी अटकेपर झेंडे लावले. त्यामुळे त्याच्या मनात महत्वाकांक्षा आली की आता मी पुढचा पेशवा व्हायला पाहिजे. पण पानपतावर जसं आपण युद्ध हारलो, सदाशिवराव भाऊ म्हणजे जे त्यांचे पुतणे होते ते त्याच्यात धारातीर्थी पडले. आणि विश्वासराव जे नानासाहेबांचे मोठा मुलगा होता तो धारातीर्थी पडला. साहजिकच राघोबा दादा म्हटलं की मी नानासाहेबांचा छोटा भाऊ, मग मला पेशव्याची गद्दी यायला पाहिजे. पण ती गादी आली माधवराव पेशव्याकडे 1763 मध्ये. आणि होळकर आणि सिंधिया दोघांनी माधवराव पेशव्याला संरक्षण दिलं. इथून खेळ चालू झाला ईर्षेचा, जळण्याचा. आणि माधवराव पेशव्याला अकाली निधन यावं म्हणून राघोबा दादाने तांडव गणपतीची, कोत्रेकर नावाचे गृहस्थ होते मद्रासमध्ये, तिथून ती मूर्ती आणली. ती पंचधातूची होती, 1.5 फूट उंचीची होती. तिची प्रतिष्ठापना शनिवार वाड्याच्या तळघरात केली. आणि तिथे त्यांनी रोज बळींचा, मंत्रांचा आणि अघोर विधींचा एक काय म्हणतात पाढा चालू केला. 1763 साली जी झाली होती पूजा, 1765ला माधवरावांना रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. अचानक ते आजारी पडू लागले आणि पेशव्यांच्या घरामध्ये मृत्यू व्हायला लागले. त्याला कारणीभूत असं समजतात की जे राघोबा दादांनी केलंय रघुनाथरावांनी
तो तांडव गणपती कारणीभूत आहे. 1773 मध्ये रोगाने म्हणजे टीबीने आपले माधवराव पेशवे निधन पावले. त्याच्यानंतर निजामाने स्वारी केली आणि नारायणराव म्हणजे आपले ते प्रसिद्ध आहेत ना नारायणराव पेशवा, काका मला वाचवा, त्यांचा खून केला राघोबादादाने माधवराव गेल्यानंतर. तर त्या खुनातून लपण्यासाठी राघोबादादा निजामाच्या स्वारी असताना ब्रिटिशांकडे पळून गेला. त्यावेळी ती जी तांडव गणपतीची मूर्ती होती ती त्यांनी परत पाठवली. ती त्यांनी नावाच्या गावामध्ये लपवली. तिकडे एक ब्राह्मण होता शेणगीकर नावाचा. त्या शेणगीकर नावाच्या ब्राह्मणाने ती मूर्ती उचलली. आय एम सेइंग अबाउट 1773. आणि ती मूर्ती स्वतःच्या मंदिरात नेऊन पूजायला घेतली. आता हे शेणगीगाव कुठे आले तर जुन्नर, नारायणगाव जुन्नर आहे ना पुण्याच्या साईडला, त्याच्यामध्ये मंचर साईडला. शेणगीकरने जशी ती मूर्ती घरात आणली, त्याची जी गर्भवती जी प्रेग्नेंट बायको होती ती 4 महिन्याची होती, तिचं ॲबॉर्शन झालं, त्याची आई मेली आणि त्यांच्या गावामध्ये रोगराई पसरली. म्हणजे जे प्राण्यांना असतात ना रक्तपिती वगैरे होते तशा प्रकारच्या रोगाने गाई म्हशी मारायला लागल्या. मग गावच्यांनी सांगितलं गावकऱ्यांनी की तुम्ही ही मूर्ती विसर्जित करा, काहीतरी करा. मग त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली ठेवून टाकली हनुमान मंदिराच्या इथे. पण हनुमान मंदिराच्या इथे जिथे पिंपळाच्या झाडाखाली ठेवली तिथे आग लागली झाडाला. मग ती मूर्ती 1793 साली एक जोशी नावाचे गृहस्थ होते, त्यांनी पुण्याला परत आणली. पुण्याला कुठे आणली तर खडकी गावाच्या वेशीला, म्हणजे जिथे आपण होडकर ब्रिज म्हणतो ना तिकडे. आणि तिकडे 5 जी झाडं होती पिंपळाची त्याच्यामध्ये ती लावली. पण तिकडे असं म्हणण्यात येत होतं की तिथं मुंजांचं पण अधिष्ठान आहे, त्यामुळे ती मूर्तीने तिथे त्रास दिला नाही. पण तिकडे कोण जायचं तिथे त्याला आहे ना काहीतरी असं काहीतरी वेगळं दिसतं की त्याला वेड्याचे झटके यायचे. जोशी बुवांनंतर इंग्रज आले, म्हणजे 1793 नंतर डायरेक्ट हे 1818 ला येऊ आपण. तो पण या मूर्तीने असा काही विशेष त्रास दिला नाही. 1818 नंतर ती मेहेंदळे वाड्यात मूर्ती सापडली पुण्यामध्ये. आणि मेहेंदळे वाड्यामध्ये ज्यावेळी ती मूर्ती सापडली त्यावेळी कळण्यात आलं की मेहेंदळे वाड्यामध्ये वारसच राहिला नाही, कोणच नव्हतं. तर त्या म्हातारीने चिडून ती मूर्ती विसर्जित केली मुठा नदीमध्ये. आणि मुठा नदीतून पुढे जाता 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 इंद्रायणी करत 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 ती गावला मूर्ती आली. गावला एक कुलकर्णी नावाचे गृहस्थ होते, ज्यांचे जे मुलगा होता तो खूप आजारी होता टीबीनेच. तर त्याने त्या मूर्तीला नवस बोलला की तुझी मी प्रतिष्ठापना करीन. ते कुठे राहायचंय तर मध्ये वाडा हा कुठे आला तर एक्झॅक्ट जुन्नरलाच, परत तिकडेच आला तो गणपतीची मूर्ती. तर त्यांनी ती उचलली मूर्ती आणि गोसावी मठात पहिली दाखवली. गोसावी मठ म्हणजे आपलं चिंचवड गावाला जे आहे ना गणपतीचं मंदिर, तिथं गोसावी मठामध्ये त्यांनी दाखवली. तर ते म्हटले की घेऊन नका जाऊ गुरुजी तुम्ही घरी, ही मूर्ती शुभलक्षणी नाही. तरी त्यांनी ते ऐकलं नाही. स्वतःच्या मुलाचा वाचवण्यासाठी त्यांनी 1818 ती मूर्ती घेऊन गेले. आता कुलकर्ण्यांनी जशी ती मूर्ती आणली त्यामध्ये त्यांचा मुलगा बरा झाला, पण त्या गावांमध्ये बायका उचलण्याच्या कथा ऐकायला येऊ लागल्या किंवा असे किस्से घडायला लागले. तो मुलगा होता 19 वर्षाचा. एके दिवशी लोक जात होते आणि प्रेत सापडायला लागले बायकांच्या. अचानक शेतामध्ये त्यांना दिसलं की तो एका बाईला मारतोय, तो मुलगा, हो, आणि तिचा मांस खातोय. त्यावेळी कळून चुकलं की हा काहीतरी प्रकार आहे. आणि त्यांनी स्वतःच्या हातावरती पूर्ण म्हणजे जे वस्तारा असतो त्यावेळी वस्ताराच्या न्हाव्यांचे केस कापायला असतात, त्यांनी काहीतरी कोरले होते मंत्र जे वेगळेच होते. गावकऱ्यांनी दगडाने त्याला ठेचून मारला 1838ला. कुलकर्णी जे गृहस्थ होते ज्यांनी ती मूर्ती आणली होती त्यांनी त्याच झाडाखाली अनुष्ठान बांधलं आणि 7 आसरांना जागृत केलं. आणि ते म्हटले की इथे जो कोण येईल आणि ह्या मूर्तीला जो कोण आहे त्याचा विटाळ आणि विनाश असणं हेच होणार त्यांचं. आता आपण 1896 लिहितो पण त्या मूर्तीचं काही दिसत नाही. मोघे नावाचे गृहस्थ होते जे इतिहास वेडे होते, त्यांनी ती मूर्ती घेतली तिकडून आणि अभ्यासाला नेली अय्यंगार मठामध्ये. आणि ती 1918 पर्यंत तिकडे होती. पण जशी ते म्हटले की मी मुंबईला घेऊन येतो घारेवाड्यामध्ये, मुंबईमध्ये घारेवाडा होता गिरणगावच्या साईडला, जशी ती मूर्ती त्यांनी गिरणगावात घेऊन आले घारेवाड्याला, त्यांच्या घरामध्ये प्रचंड भांडणं व्हायला लागली. त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीच्या केसेस चालू झाल्या. त्या 1938 मध्ये त्यांच्या घरामध्ये पण कोणीच राहिलं नाही.
शेवटी म्हणजे प्रत्येक पुरुष मेला, बाई राहायचे जिवंत पण पुरुष मरायचे, म्हणजे वंशाचा नाश होत होता. 1938 साली बेळहट्टी मठाचे नायर नावाचे गृहस्थ होते जे पुस्तक चालवायचे, त्यांच्याकडे ती मूर्ती त्यांनी देण्यात आली आणि 1938 पासून ते आतापर्यंत 2007-8 पर्यंत ती मूर्ती अयंगार मठामध्ये होती बेंगलुरूमध्ये. 2007-8 साली ती चोरीला गेली मूर्ती. आता माहित नाही ती कुठे मूर्ती आहे. ह्या मूर्तीचा संदर्भ मी काय सांगितला कारण अशी एक केस आमच्याकडे आलेली होती. गोडसे नाव होतं मुलीचा. भांडारकर रोडला ही मुलगी राहायची पुण्याच्या. भांडारकर रोड म्हणजे व्हाईट कलर लोकांचा रोड, जिथे सगळे बंगले आहेत, चांगले लोक राहतात, श्रीमंत लोक राहतात. ती बेसिकली तिचे आई वडील IT क्षेत्रात होते, इंजिनियर्स होते, म्हणून USA ला राहत होते, कॅलिफोर्नियाला. कॅलिफोर्नियावरून ते म्हटले मुलीला गाव दाखवायचंय, आपलं शहर दाखवायचंय, पाहुण्यांशी आपल्याला आपले मामा मामींशी भेटायला आणायचंय, आजी आजोबांना, म्हणून ते पुण्यात आले. भांडारकर रोडला जशी ते त्यांच्या बंगल्यावर आले, सावली नाव बंगल्याचं, तो पण ती ठीक होती. त्याच्यानंतर ते गाव दाखवायला गेले आणि त्यांचं जे आजोळ होतं त्या गावाचं नाव होतं ब्राह्मणवाडा. जसे ते ब्राह्मणवाड्यावरून रिटर्न आले तशी सागरिका अशी शांत शांत बसायला लागली. शांत शांत बसायला लागली. त्याच्यावरती मग त्यांच्या आई वडिलांनी पहिले लक्ष दिलं नाही की ठीक आहे, थोडी स्वतःच्या एका दुनियेत असेल, 18-19 वर्षाची मुलगी ती. पण अचानक रात्री त्यांना घरात आदळ आपटायचा आवाज यायला लागला देवाऱ्याच्या इथे. तर ती रोज रात्री जायची आणि देव उधळायची. स्पेसिफिकली टाक जे असतात घरात पूजायला किंवा विष्णूच्या मूर्त्या असायच्या फेकून द्यायची. काही कोण जवळ गेला तर म्हणायचे की हात नको लावू, शिवतांडव काय. तर ते म्हणायचे ज्या मुलीने कधी कॉमन सेन्स म्हणजे जर जी मुलगी अमेरिकेत तिला इंग्लिश जास्त माहिती आहे आणि संस्कृत आणि मराठीशी दुरान्वय संबंध नाहीये, ती मुलगी कशी काही शिवतांडव बोलतात. ते म्हटले कुठेतरी वाचलं असेल. मग ते म्हटले आपण सायकोलॉजिस्टकडे घेऊन जाऊ, पण काही उपयोग पडला नाही. माझ्या आजीकडे ते आले आणि ते म्हटले की डॉक्टर आहेत का घरी, म्हणजे मला विचारलं. आमचे ग्रुप आहे जो स्पेसिफिकली मदत करायला प्रयत्न करत असतो. मला आवड आहे म्हणजे गरुड पुराण वाचायला, वेगवेगळी पुस्तकं वाचायला. सो ते आले, त्यांनी मला काही कंडिशन सांगितलं. तुम्ही कुठे गेला होता का किंवा एखादा तिठा बिठा तुम्ही क्रॉस केला होता का, मुलीने उतारा टाकला होता? नाही आम्ही गावाला गेलो होतो. म्हटलं गावाचं नाव काय? ते बोलले वाडा. मी काय बोललो नाही, बोललो मी येतो घरी पण मी अमावस्याला येणार बोललो. तर मी, माझे एक मित्र आहे संदीपनी आचार्य, त्याच्यानंतर एक पार्थ शर्मा म्हणून माझे गुरुमित्र आहेत आणि एक चिंतामणी तांबोळकर, असे आम्ही 4 मित्रांचा आमचा ग्रुप आहे. आम्ही ठरवलं आणि आम्ही गेलो. तर सावली बंगला प्रशस्त, म्हणजे सगळीकडे झाडं वगैरे लावलेली. ती म्हटली बघा आज हिने त्या आंब्याच्या झाडाला रक्ताने असे स्वतःचा हात कापल्याने रक्ताने असे ठसे उमटवले. बोलले ह्याच्या पुढे कोणाला येऊन देऊ नका, नाही तर कापून काढेल. तर ती आमच्याकडे अशी रागात बघत होती वरतून. ती मुलगी उभी होती, नॉर्मलशी एकदम अशी लुकडी मुलगी, आणि अशी बघते वरतून. म्हटलो ह्याच्या आधी काय होतं? तर नाही कधी शिव्या नाही दिल्या तिने, पण ती शिव्या पण द्यायला लागले मराठीमधून. म्हटलं आम्ही आज रात्री थांबतो. 11 वाजले, काही प्रॉब्लेम नाही झाला. आम्ही जेवण बिवून झोपायला गेलो. 12 वाजले, काही प्रॉब्लेम नाही झाला. 1-1:30 वाजला, काही नाही. 2-2:30च्या टायमाला त्यांच्या बंगल्यातून जोर घंटीचा आवाज यायला लागला. मी उठलो आणि संदीपनी आचार्य 65-66 वर्षाचे होते त्यावेळी. ते वयस्कर आहेत पण त्यांचं प्रचंड नॉलेज आहे अबाउट डिमोनॉलॉजी, हे घोस्ट वगैरे. जसं आम्ही मेन देवाऱ्याच्या इकडे जायला लागलो, तिकडे ते ब्राह्मण कसे पूजेला बसतात, तिने फक्त धोतर नेसलं होतं, वरतून उघडी होती पूर्ण. एक फक्त असं पंचाने ओल्या अंगाने होते आणि जटा आटवी गलत जलत प्रवाह पावी तस्कले गले वलंब लंबिता भुजंग तुंग मालिका. आमच्याकडे असं बघितलं मागे, डमट 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 निनादवट डमर वयम चकार चंड तांडवम नमन नम शिवश्यम. जोर जोरात हाता अशा आपटायला लागली. आधी जसजशी हात आपल्याला लागली तसतशी ती थाळी हालायला लागली, थाळी तिला लागत होती. आणि मग ती कालीचे मंत्र गायला लागली. ओम करणाम घोराम वदनाम मुक्त केशा चतुर्भुजाम कालिका दिब्बाम वरणा मुंडमाला विभूषिता. जवळ नाही. मी म्हटलो जी मुलगी मराठीचे 2 शब्द बोलताना अडखळत होती, ती मुलगी किंवा एवढे मंत्र कसे काय संस्कृत
तिचे मंत्र कसे एवढे स्ट्रॉंगली बोलू शकते. आणि आम्ही जवळ जायचा प्रयत्न केला तर अशी उडी मारून आली अंगावर आणि ती बोलली, काय नाही करू शकत तू माझं. म्हटलं कोण आहेस तो, नाही सांगत. बोलले जा. म्हटलं तू वाड्यातून आलीस का. नाही मी आली नाही. मग मी तिला विचारलं की नाव सांग तुझं. म्हणजे आम्ही तिला त्या घेण्यात पकडलं. तिच्या भोवती आम्ही कुंकवाचं हे केलं. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 अशी एकसारखी बोलायला लागली. मग मी म्हटलं आता मी चाललो. तिला झोपायला लावलं आम्ही आणि म्हटलं डॉक्टरांना बोलवा. द मुमेंट आम्ही वाड्याला गेलो तिथे आम्हाला कळून चुकलं की ती जिथे ते कुलकर्णी नावाचे गृहस्थ मी सांगितलं ना, स्वतःचा मुलगा मेला त्या रागात तिकडे मुंजा आणि साती आसरा बांधल्या होत्या झाडाला, तिकडे जाऊन तिकडचे तिने 2 टाक उचलले होते जे ती घरी घेऊन आली होती. मला तिथं कळलं ती 1 2 3 4 5 6 7 जे बोलते ते साती आसरांबद्दल आहे आणि जो मंत्र बोलते ते तिला मुंजा पछाडलेला आहे. आणि हा जो प्रकार होता त्याच्यामध्ये ड्युअल आपण म्हणू शकतो की भूतांनी तिला ग्रासलेलं होतं. 2 भूत होते. पण साती आसरा का स्केरी आहेत, कारण साती आसरा बेसिकली कोण आहे, ज्या जलदेवता म्हटल्या जातात, पण बेसिकली एखादी गर्भवती बाई असेल किंवा एखादी अशी कुमारिका मुलगी असेल किंवा कोणत्याही बाईने आत्महत्या केली असेल पाण्यामध्ये, तर तिची प्रेत आहे ना फिरतात त्या पाण्याच्या भोवती. आणि त्या खूप आहे ना हिंसक असतात देवता, भूतच असतात पण आपण देवता बोलतो. त्या पजेस करू शकतात खूप इझिली, स्पेसिफिकली मुलींना ज्या 18 19 20 वर्षाच्या असतात, टीन एज मध्ये असतात. तो खूप स्केरी प्रकार होता, कारण त्याचं एंड प्रोडक्ट असं असतं की तो मोस्टली पर्सन. आम्ही त्याच्यावर काय उत्तर काढता येईल म्हणून जास्त थोडा अभ्यास केला तर गुरु गोत्राचे काही ब्राह्मण असतात यूपी साईडला बनारसमध्ये, तर ते गणेश याग करतात. तर त्या गणेश याग हा 4 दिवसाचा असतो. तो मंत्र तो जो विधी होता यज्ञ, त्या यज्ञा थ्रू तिला आपण वाचू शकतो हे आम्हाला कळलं. आम्ही तिकडे गेलो पण मी म्हटलो कोणता मुंजा, कारण मुंजा माझा आवडता सब्जेक्ट. मी ट्राय करायचा प्रयत्न केला कोणता मुंजा आहे. मुंजामध्ये पण असे टाईप असतात. नाव मुंजाचा, हो मुंजामध्ये टाइप्स असतात. हिच्यावर जो मुंजा होता तो ऍक्च्युली निमा होता. निमा म्हणजे काय, तर थोडं विषयांतर होते पण सांगणं गरजेचं आहे. निमा म्हणजे काय, तर मुंजा जो असतो तो बेसिकली 8 ते 12 वर्षाचा मुलगा असतो छोटासा. आणि तो जो 8 ते 12 वर्षाचा मुलगा असतो त्याचं यज्ञ पावित होतं, म्हणजे मुंजे होते, ज्याला आपण ते जाणवं घालतो म्हणतो ना, त्याच्यावेळी त्याला एक गुरु मंत्र भेटतो जो सिक्रेट असतो. त्याच्यापुढे तो वेदांचा अभ्यास करायला चालू करतो. मग त्यामध्ये काय काय शिकवतात, तर वेद शिकवतात, पुराण शिकवतात, उपनिषद शिकवतात, अरण्यक शिकवतात, गरुड पुराण येतं त्याच्यामध्ये, आणि दैनंदिन पूजेचे विधी. जर मुंजा या 8 ते 12 वयाच्या दरम्यान मेला तर त्याच्याकडे नॉलेज असतं स्टार्टिंगचं वेदांचं, त्यामुळे तो पवित्र झालाय, पण त्याची जगण्याची इच्छा मेलेली असते. सो तो अडकला जातो, त्याला कळत नाही तो माणूस आहे का दैत्य. समजत नाही. म्हणून कधी मुंजा मेला ना तर त्याला पिंपळाच्या झाडाखाली जाळतात, कारण पिंपळाच्या झाडावर शनी महाराज पण आहे आणि हनुमान पण आहे. पण मुंजा हा असा इनोसंट होता. सो त्याने एकदा असं वेताळ शंकराचं स्वरूप, तो म्हटलं की ह्या पिंपळाचा मालक मला कर. तो वेताळ म्हटलं दिलं पिंपळ. त्यामुळे जर ज्या पिंपळावर मुंजा आहे तिथं हनुमान आणि शनी महाराजांची ताकद चालत नाही, कारण ते पिंपळाचं घर आहे, मुंजाचं घर आहे पिंपळ. म्हणून त्या झाडावर जाऊ नका म्हणतात आजूबाजूला, कारण ते मुंजाची टेरिटरी झाली. आता निमाकडे येऊन, निमा हा झाडा खाली थांबतो, मुंजा झाडावर असतो, ते त्याचं घर आहे. निमा हा 17 ते 18 वर्षाचा पुरुष असतो, ज्याचे पूर्ण विधी झालेले असतात, सगळं नॉलेज मिळून जवळपास झालेलं असतं. पण त्याची सगळ्यात महत्वाची आणि जी वैवाहिक आश्रमामध्ये महत्वाची मानली जाते कामाची वासना ती राहिलेली असते, कारण त्याचं लग्न नसतं झालेलं. सो ही इज ऍक्च्युली अट्रॅक्टेड टुवर्ड्स द वुमन. हिला जो झपाटलेला होता तो बाळोबा मुंजा होता. त्याचं नाव बाळोबा होतं. बाळोबा धारप नाव होतं त्याचं. त्याची पुढे मी सांगेन कथा काय. हातामध्ये मी कॉइन बघितलं त्यावेळी, ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी आम्ही पूजा केली.
तो बाळोबा मुंजा करडे आणि साथी आसरे, आम्ही तो विधीने तिला पूर्ण वाचवलं त्यातून. पण जो कॉइन आला ना त्याने माझा इंटरेस्ट खूप जागवला. 2018-19ची कथा आहे, बिफोर कोविड आहे. आणि त्या कॉइनला एका बाजूला आहे ना अलक्ष्मी होती स्टारमध्ये आणि एका बाजूला तांडव गणपती होता. मी म्हटलं मुंजा आणि साथी आसरे तांडव गणपती काय करतोय, कारण तांडव गणपती हा प्रचंड अघोर स्वरूप आहे. आणि तिथून माझा प्रवास चालू झाला तांडव गणपतीचे कॉइन शोधण्याचा. हो, कॉइन्स. आणि त्यासाठी मी परत जुन्नर आणि ब्राह्मणवाड्याला जाणार होतो. पण त्याच्या आधी मला अत्तरांचा खूप शौक आहे. सो ताबू स्ट्रीट म्हणून येते पुण्यामध्ये, तिकडे बेसिकली खूप छान छान उंची अत्तरं भेटतात. मी ती घ्यायला गेलो. पावसाळा होता, 2019चा जून जुलै महिना असेल. आणि तिथं एक रफिक इत्तरवाला आहे, तिकडून मी व्हाईट मस्त एक छान अत्तर घेतलं आणि बाहेर आलो. आणि पाऊस होता म्हणून छत्री खोलली, मालबोरू सिगरेट तोंडाला लावली. लायटरने ज्यावेळी मी सिगरेटला आग लावायला गेलो, माझ्या कानाच्या मागून येण्या का अस्फुटसा असा एक आवाज आला, मालकानो. मी लक्ष नाही दिलं पहिल्यांदा. परत आवाज आला, मालकानो. मी सिगरेट तोंडाला लावले, कश मारला शांततेत. मी म्हटलं कदाचित भास होत असतील. मालकानो, पुरंदरे वाड्याच्या जवळ बसला होता. म्हटलो हो, जेवायला बसलो होतो. चल निघ इथून, जो कोण असेल ते. मला वाटलं नॉर्मल काहीतरी आहे. असे भास होत होते. आणि दरवेळी मी सायंटिफिक रिझन द्यायचा प्रयत्न करत होतो की मला भास होता, इट इज इन माय माइंड. सोनं देतं का गुंजा, सोनं देतं का गुंजा. गुंजा म्हणजे सो बेसिकली तोळं म्हणजे 12 ग्रॅम्स, एक गुंजा म्हणजे 1 ग्रॅम. म्हटलो कशाला हवंय गुंजावर सोनं तुला, मढ्यात टाकायचंय. बोलला. म्हटलो कोणाच्या, तुझ्या. म्हटलो कोण आहे तू. मी मुंजा. एवढा मला आवाज आला. आय वॉज शॉक्ड देअर. आणि मला वाटलं की मे बी मी हे कॉइन शोधतोय, त्यामुळे ते चालू झालंय. ही कथा होती रिलेटेड तांडव गणपती. त्याच्या पुढची पण आहे एक कथा मोठी 7 शिक्क्यांची, जी मी शोधले. तर सिद्धेश भाई, तू मला आहे ना ह्याच्या आधी तू बोललास की तुझ्याकडे मुंजाच्या हे बऱ्याच गोष्टी आहे. इवन आता मुंजा हा पॉप्युलर त्या मूवी पासून झाला, जेव्हापासून ती चित्रपट आला. आणि त्यात त्या लोकांनी त्याच्या मागचा इतिहास किंवा पुस्तकांमध्ये जे जे लिहिलंय ते दाखवलं. पण जे तू बोललास माझ्याशी थोड्या वेळेला आधी, ते कम्प्लिटली वेगळं होतं. आणि ज्या गोष्टी होत्या तेही खूप हॉरिफाईंग होत्या. तर भाई त्यापासून स्टार्ट कर, तू गोष्ट घे आणि मग त्यानंतर मुंजाचं कम्प्लीट हे सांग की नक्की काय असतं ते आणि काय आहे. मुंजा वर येण्याआधी मुंजाची पार्श्वभूमी काय हे सांगतो. प्रत्येक गावाचा एक देव असतो. म्हणजे जर तुम्ही कोकणात गेला तर इथं वेतोबा आहे, इथं बायंगीचं भूत आहे. साताऱ्याला लोक म्हणतात आम्हाला हडळी दिसल्या किंवा जखीण दिसली. जसे तुम्ही अशी जिथे जास्त पूल वगैरे असतात, तुमच्या मुंबई साईडला जर तुम्ही आला तर तुम्ही बघता की मानतोड्या दिसला, किंवा अशी पांढऱ्या केसाची बाई इथून तिथून लोकलवर पडून कोणी मरतात तशी दिसली आहे. पुणे ऐतिहासिक शहर आहे, इथं भूत पण ऐतिहासिक आहेत, रॉयल आहेत. तर पुण्यामध्ये मोस्टली तुम्हाला मुंजांच्या रिलेटेड स्टोऱ्या दिसतील किंवा मुंजांच्या रिलेटेड केसेस दिसतील. पुणे हे 18 पीठांचं शहर आहे. म्हणजे प्रत्येक शहराचा एक आत्मा असतो, तसं पुण्याचा एक आत्मा आहे. जर तुम्ही मुंबईला आला तर तुम्ही म्हणा नरिमन पॉइंट आहे, किंवा तुमचे जे साऊथ बॉम्बे वेगळा येतो, त्याच्यामध्ये चर्चगेट येतं, विटी येतं. ठाण्याचं तसंच आहे, 7 तलावांचं शहर. तसं पुणे हे पेठांचं शहर आहे, किल्ल्यांचं शहर आहे, जे स्पेसिफिकली पेशव्यांच्या काळामध्ये एकदम त्याच्या टॉप लेवलवर आलं होतं. लाईक सगळ्यात जास्त उत्कर्षाचं लक्ष्मी दर्शन त्या काळात त्या शहराला जातं. राजधानीच होती भारताची. तर या 18 पेठा कोणत्या, तर 7 वारांच्या 7 पेठा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. त्याच्यानंतर येते रास्तापेठ.
रास्ता पेठ कोण, तर गोपिकाबाई यांचे गोपिकाबाई म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या पत्नी, त्यांचे जे बंधू रास्ते सरदार, त्यांची ती पेठ, त्यांचा जिथं वाडा त्याला रास्तेवाडा म्हणतात, आणि त्यांनी जी वसवली पेठ ती रास्ता पेठ. ती वेस पेठांमध्ये एक म्हणजे ते कसबा पेठ, जे शिवाजी महाराजांनी दादोजी कोंडदेवांच्या काळामध्ये जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली कसबा पेठेचा गणपतीचा उद्धार करून वसवली, ती मेन कसबा पेठ. त्याच्यानंतर नानापेठ येते. नानापेठ म्हणजे नाना फडणवीसांनी केलेली. मग सदाशिव पेठ येते, जी सदाशिवराव भाऊंनी केली होती, जे पानपताच्या युद्धात गेले. पण नवी पेठ येते. नवी पेठ ही ब्रिटिशांच्या काळामध्ये आली, कारण न्यू पेठ की तिकडे आपण आणखीन दुसरा व्यापार चालू करू. त्याच्यानंतर एक आलमगीर पेठ येते. आलमगीर पेठ ही कुंभारवाड्याच्या साईडला, मोईनुद्दीन पेठ म्हणतात त्याला. मग गणेश पेठ येते. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची जी पेठ आहे शनिवार पेठ आहे, नंतरच्या थोडस तुम्हाला आहे ना मुंजा आणि निमा रिलेटेड जास्त गोष्टी मिळतील का. एक स्पेसिफिक एरिया आहे, त्या एरियाचं नाव आहे मुंजोबाचा बोळ. सो तो बोळ म्हणजे काय, तर स्पेसिफिकली चौक म्हणजे 4 रस्ते एकत्र येतात, तिठा म्हणजे 3 रस्ते एकत्र येतात. त्याच्यानंतर नॉर्मल रस्ता येतो, रस्त्याच्या हाफ जेवढं म्हणजे रस्त्याला हाफ केलं, 10 फीटचा रस्ता असेल तर 5 फीटचा तो रस्ता असतो, त्याला आपण गल्ली बोलतो. आणि एक माणूस किंवा 5 माणसं चालत जाते त्याला बोळ म्हणतात. तर त्या बोळ म्हणजे वाड्यांची बॅकसाईड आहे, जिथं मोस्टली धरून त्याला उतारा ठेवणे असेल, कचरा टाकणे असेल, अशा गोष्टी व्हायच्या. त्या बोळाच्या रिलेटेड अशी गोष्ट आहे की 1897 साली 1897 पुण्यामध्ये प्लेग आला होता. बरोबर. आणि त्या प्लेग मध्ये रँड नावाचा एक ऑफिसर होता, ज्याला पुढे चाफेकर बंधूंनी मारलं टिळकांच्या मार्गदर्शनाखाली. मग तो रँड नावाचा ऑफिसर होता, तो प्लेगची म्हणजे काखेमध्ये गाठ यायची, ते चेक करण्यासाठी घरात घुसायचं आणि बायकांना आणि पुरुषांना सगळ्यांना बाहेर काढणे, कपडे काढायला लावायचा. आता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणा किंवा भारतीय संस्कृतीमध्ये म्हणा, की आपल्यासमोर आपल्या आई बहिणींची जर कोण साडी करत असेल काख चेक करायला, आपण चिडणारच. तर तिथे 21 बटू होते, म्हणजे जे शिकायला आलेले जे ब्राह्मण मुलं होती 8 ते 12-13 वयातली, त्याने त्याला विरोध केला. रँडने आणि त्याच्या लोकांनी त्या 21च्या 21 बटूंना मारून टाकलं. तिकडे चौथऱ्यावर गोळीबार केला. त्याला म्हणतात नागनाथाचा पार आणि मुंजोबाचा बोळ. तो जो मुंजोबाचा बोळ होता ना, तिकडे त्या बटूंच्या शांतीसाठी एक पिंपळाचं झाड करण्यात आलं आणि त्या बटूंना तिथं बांधलं. आणि त्या वाड्यातच मी राहतो, तो माझाच वाडा आहे. असं म्हणतात की अमावस्येला त्या वाड्यामधून एक परिक्रमा काढण्यात येते, जी मी बघितली लहानपणी असताना. त्याच्यानंतर आम्ही तिकडून गेलो, म्हणजे आम्ही तो पुढे वाडा विकला आणि खालची जागा आम्ही भाड्याने दिली. शेजारी माझ्या तिकडे आणखीन एक शेजारी घर आहे, पण माझं येणं जाणं कमी झालं. पण मी लहानपणी ते जे बघितलं होतं त्यामध्ये मला आजीने सांगितलं होतं की तू खाली जाऊ नकोस, परिक्रमा चालू आहे मुंजाची. मला माहित नव्हतं मुंजा काय. जसं मी खाली गेलो तिथं 4-5 असे बटू असतात, थोडेसे काळसर होते, ते निळसर काळसर असे झालेले होते. ते असे उभे होते आणि असे काहीतरी विधी मुद्रा करत होते. ऋग्वेदामध्ये त्या मुद्रा असतात, पण ते जे मंत्र होते ते अंगिरसाचे मंत्र होते. अंगिरस म्हणजे यमदेवतेला तुम्ही ज्यावेळी बोलवता, म्हणजे ज्यावेळी एखाद्याचा 10वा 13वा असतो. म्हटलं हे काय चाललंय. लहान होतो मी, 10-11 वर्षाचा असेल. माझ्या वरच्या नेहाताईने मला बघितलं, म्हणजे आमच्या शेजारी जी राहायची, आणि ती फ्लॅटमधून पळत खाली आली तिच्या, आणि ती म्हटली सिद्धेश्वर आहे. मी वर जातो, हे का चाललास रे वर, ये की आमच्यात, तुला घेऊन जातो. हे मी पूर्ण ऐकलं, मी पळत वरती गेलो. नेहाताई चक्करून खाली पडले. जसं मी नेहाताईला वरती नेलं, तसं सेम जे मी सागराचं सांगितलं होतं ना, तसंच ह्याच्यामध्ये झालेलं होतं. किंवा नेहाताई अधिक वेडसर वागायला लागली. शेवटी मग तिच्यावर उपचार, त्याच्यानंतर तांत्रिक वगैरे बोलून ती ठीक झाली. पण मला पुढे त्या आजीच्या कथेवर विश्वास बसला. पूर्ण लाईटी घालवल्या जातात. सो मुंजा ही एंटिटी मला कळली की खूप स्ट्रॉंग आहे. मुंजाला पुराणांमध्ये ब्रह्मराक्षस म्हणतात. ब्रह्मराक्षस म्हणतात किंवा ब्रह्मदैत्य म्हणतात की तो ज्याच्या मानगुटीवर बसला त्याला सोडणार नाही.
तो कोणत्याही पूजेने बांधता येत नाही. म्हणजे धरून त्याला कोणता याग असेल नाही असेल, विशिष्ट गोत्रातले ब्राह्मण लागतात त्याला, जे पूजा सांगतील. आता मी सांगितलं गणेश याग असेल, विष्णू याग असेल, त्याचं अनुष्ठान बांधून 5-5 दिवस करून त्या माणसाबरोबर ती पूजा करून त्या मुंजाला तुम्ही थांबवू शकता, शांत करू शकता, काढू नाही शकत. पुण्यामध्ये आणखीन एक पंचपात्री नावाचा वाडा आहे, तिथे बाळोबा मुंजा म्हणून आहे, बळी मुंजा. त्या मुंजाचं नाव बळी आहे. हा बळी कोण तर पेशव्यांच्या काळामध्ये हा 15-16 वर्षाचा मनुष्य होता आणि युद्धामध्ये तो गेला. त्याची एक इच्छा होती की त्याला मोठा वाड्यावर माडी वगैरे बांधायची होती, त्याला पूर्ण घर बघायचं होतं. वाड्यावर प्रचंड प्रेम त्याचं, म्हणून कधी कधी त्याच्या वाड्याच्या अवतीभोवती मुलं गेली तर त्या वाड्यातून दगड फेकण्याचा आवाज यायचा. दगड लागायचे नाही पण असे दगड येतात असं वाटायचं. मुलं घाबरायची आणि वारा यायचा जोरजोरात, ते झाड हलायचं. तर असं म्हणण्यात येतं की जिथे मुंजा पिंपळावर असतो त्या पिंपळावरती कधी कोणी जाऊ नये किंवा तिथे लघुशंका करू नये किंवा तिथे अन्न खाऊ नये, कचरा टाकू नये, कारण तो मुंजाचं घर असं तो अपमान होतो. मग मुंजा त्याच्या, असं मी कथा ऐकल्यात की दगड मारण्यात येतात, त्या झाडातून दगड येतात, जे इकडे पण आले. पण नंतर मुलांनी आवाज ऐकले, बघितले नाही, पण त्यांचे जे आजोबा वगैरे होते ते म्हटले दगड मारली आहेत बरं त्या बळीच्या झाडावरून, पिंपळाच्या झाडावरून. हा पंचपात्री वाडा कसबा पेठेत येतो. ह्या सगळ्या ज्या कथा आहेत त्या मुंजाच्या रिलेटेड एवढ्यात पुण्यामध्ये की गावकोस मारुतीला एक मुंजा आहे, त्याचं नाव विश्वनाथ आहे. त्या ब्राह्मणाचं नाव विश्वनाथ नाव आहे त्या ब्राह्मणाचं. विश्वनाथच्या घराला आग लागली आणि स्वतःच्या आई बाबांना वाचवता वाचवता जळून मेला. तर अजूनही त्या गावामध्ये भिक्षाम देही ओम भिक्षाम देही असं त्या गावकोसला आवाज येतो. लोक दार उघडत नाही अमावस्येला, कारण ते म्हणतात विश्वनाथ आलाय. तर मुंजा हे जागृत देवस्थान आहे. देव का म्हणतात त्याला, धरून त्याला आता वेताळ आहे. तुम्ही वेताळाला वेताळ म्हणणं म्हणजे तुम्ही त्याला भूत योनीत पकडलं. पण जर तुम्ही वेतोबा म्हटलं तर तुम्ही त्याला दिला देवाचा दर्जा, वडिलांचा दर्जा, म्हणजे रक्षण कर. वेताळ शांत होतो, अरे मी माझ्याच मुलांना काय हे करू. म्हणून मग मुंजाला पुण्यामध्ये मुंजोबा बोलायला लागले, आदराने की तुम्ही आमचं रक्षण करा, वडिलांसारखी तुम्ही आमच्यावर निगराणी ठेवा, म्हणून मुंजोबा. आणि मग ते मुंजे शांत होत गेले. जर कोणी मुंजाचा अपमान केला तर मृत्यू येऊ शकतो, आजार पण येऊ शकतं, घरामध्ये भांडणं होऊ शकतात, वाईट होऊ शकतं. त्यामुळे तो मुंजा खूप असा भयानक प्रकारचा भूत आहे. ब्रह्मदैत्य आहे तो. ना त्याला विधीने बांधता येते ना नीतीने बांधता येते, शांत करता येते. दॅट इज द मोस्ट स्केरी पार्ट. काउंटर नाही आहे त्याचा, हा मुंजा आहे. तर तू बोललास की त्यात पण खूप प्रकार आहे. आता ह्याच्या आधी आपण तो एक प्रकार बोललो नीमा, आणि दुसरं कोणतं तू बोलवतास? मुंजामध्ये 2च प्रकार आहेत, एक मुंजा आणि एक नीमा. जो नीमा आहे त्याची एक कथा आहे जी 7 शिक्क्यांबरोबर मी पुढे सांगणारच आहे. पण तो जो नीमा होता त्याचं नाव होतं बाळोबा मुंजा. बाळोबा मुंजा हा खडकी गावामध्ये म्हणजे जर तुम्ही पुण्याला आला असाल कधी तर पुण्याची पहिली पुणे युनिव्हर्सिटी लागते, नंतर पुणे युनिव्हर्सिटी. पुणे युनिव्हर्सिटी नंतर भोसलेनगर नावाचा एक एरिया लागतो. भोसलेनगरला जर तुम्ही राईट केलं तर रेंजिल लागते. रेंजिल आणि खडकीच्या मध्ये जो येतो त्याला खडकी गाव म्हणतात. आणि त्या खडकी गावामध्ये असं म्हणतात की एक बाळोबा नावाचा मनुष्य राहायचा आणि तो धारपला जिवंत जाळण्यात आलं. त्याचं कारण मी पुढे सांगेन. आणि त्याच्यानंतर एवढ्या केसेस झाल्या की त्या बाळोबाच्या ज्यावेळी तो मुंजा म्हणून करण्यात आला की तो मुंजा आहे, त्यावेळी खूप जणींनी त्या झाडाखाली गेल्यात. म्हणून आता पण रात्री कोणी येत असेल त्या एरियातून तर त्या धारपाची वेस कोणी ओलांडत नाही रेंजिलला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सरळ रोड असेल ना तिथे पूर्ण दगड टाकली आहेत त्या गाववाल्यांनी की त्या झाडाची ते जाऊ नका. कधी कधी तो नागडा बसलेला दिसतो, लोकांना बोलवतो, ए इकडे 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 तुला खाऊ देतो, लहान मुलांना बोलवतो. जायचं नसतं तिकडे, खूप स्केरी येते. आणि तिकडे खूप लोकांनी बघितले की म्हणजे बाळोबा मुंजा आहे. बाळोबा मुंजाच्या नावाने तो पूर्ण एरिया प्रसिद्ध आहे. तिकडे पुढे थोडं छोटंसं गेलं एक बोगदा लागतो, त्या बोगद्याच्या पुढे मंदिर आहे त्याचं.
आहे तो मंदिर तिकडे. तिकडे रोज नारळ आणि एक पांढरं कापड ठेवलं जातं ज्यावेळी पितृपक्ष पंधरवडा चालू होतो देणं म्हणून. तर आणि त्याला बाळोबा म्हणून म्हणजे त्याला देवाचा दर्जा दिला तरी तो ग्रासतो, म्हणजे तो निमाय. निमाय होणे म्हणजे काय, मी आधी सांगितलं होतं की मुंजा 8 ते 12 मधला वयोगटातला. निमा म्हणजे 17-18 वयाचा माणूस ज्याला काम वासना आली आहे, तो मेला आहे, सो तो निमा होतो. तो बायकांकडे जास्त अट्रॅक्टेड असतो आणि स्पेसिफिकली ज्यांचं लग्न झालेलं नाही अशा तरुण मुली त्यांना तो ग्रासतो. त्यांना मृत्यू पण फार भयानक येतो. म्हणजे त्या करतात, स्वतःची नस कापतात किंवा स्वतःचे असे ओठ फाडतात, स्वतःला ओरबाडून घेतात, मारून घेतात. अशा केसेस आहेत पुण्यामध्ये की काही मुलींनी विश्वास नाही ठेवला त्याच्यावर, गेल्या आणि गावाला जसे जसे त्यांच्या गावाला गेलं, होमटाऊनला किंवा घरी गेल्या, त्यांनी अशा केसेस फेस केल्या, अनुभवल्या. येस. तू अजून कोणती गोष्ट सांगणार होतास मुंजाबद्दल? जसं मी ते सांगितलं की हा तांडव गणपती हे मला कळलं आणि मला पहिला शिक्का भेटला ब्राह्मणवाड्यामध्ये. मग मी आणखीन थोडा शोध घ्यायचा प्रयत्न केला ब्राह्मणवाड्यात जाऊन. मी विचार केला की एक शिक्का आहे तर काहीतरी असेल या शिक्क्याच्या मागे. त्यावेळी मला एक पत्र भेटलं आणि त्या पत्रामध्ये राघोबा रघुनाथचा शिक्का होता आणि तो शिक्का असा होता की नारायणरावास पकडण्यात आलेले आहे, त्याला मारण्यात पण आलेले आहे. तळघराच्या पुढे कोणास येऊ देऊ नका, म्हणजे जिथे तांडव गणपतीची पूजा करण्यात येत आहे. ही मूर्ती अत्यंत अलक्ष्मीशी रिलेटेड आहे, तर पूजा विशिष्ट पद्धतीनेच करण्यात यावी आणि जे काही बळी लागत आहेत त्याची व्यवस्था रोज होण्यात येईल ह्याची तुम्ही व्यवस्था ठेवावी. मी नसेल वाड्यावर त्यावेळी. आणि जे काही सोने वितळून शिक्के करण्यात आलेले आहेत त्याचा मग त्यांनी विधी दिला होता की एखादी गर्भवती बाई मेली, आपण मरतो त्यावेळी, म्हणजे आपल्यामध्ये कोण मरतं त्यावेळी आपण सोनं टाकतो. सोनं टाकण्याचं पण एक आहे शास्त्र की तो प्रवास तुमचा होतो. म्हणजे आपण तांदळाची शिधा देतो, ज्यावेळी आपण 3D मानतो त्यावेळी तांदूळ मडकं, त्यात पाणी असतं, त्यात ते तांदूळ शिजत असतात आणि सोनं टाकतो आपण, डोळ्यात टाकतो किंवा पायाला बांधतो, अंगठ्याला. का बांधतो आपण? कारण त्या प्रवासामध्ये यमाचे जे यमदूत असतात ते किंमत मागतात पुढे जाण्याची. तर ते सोनं काढून स्पेसिफिकली गर्भवती बायकांचं ते वितळण्यात यावं आणि त्याचे ते कॉइन्स तयार करण्यात यावे, हे त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. हा तो विधी होता. आणि माझ्यासाठी खूप अशी एकदम भीतीदायक गोष्ट होती की म्हणजे स्पेसिफिकली तर खरंच ते बळी दिलेत त्यांना, त्यांच्या प्रेतातून घेतलेत का तसं करण्यात आलंय. आणि ते अघोर आणखीन होत गेलं की पुढे फाशे लागतील, ते हाडाचे लागतील. त्याच्यामध्ये अस्थी पण आहे की अशा अस्थी करण्यात यावं, त्या राखेमध्ये ठेवण्यात यावं. ते अस्थी कोणाच्या? तर लहान बाळांच्या अस्थी जे चंद्र मुहूर्तावर जन्मलेत. अच्छा. शुक्ल यजुर्वेदीच गोत्राचे पाहिजे, म्हणजे त्याच कुळातले पाहिजे. आणि त्यांचा म्हणजे आपल्यामध्ये कसे ग्रह येतात, तर त्यांचा गुरु आणि शनी स्ट्रॉंग असायला पाहिजे, त्याच विधीतले तुम्ही खरा. तर त्यात असं लिहिलं होतं, ते आता 4 सापडलेत पण 3 मिळाले नाहीयेत. आणि त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं होतं की 7 शिक्के आहेत, 8वा हवाय पण मिळत नाही, त्याचे कारण शोधावे. म्हणजे मला तोपर्यंत कळलं की 7 शिक्के कन्फर्म आहे, 8वा शिक्का कोणता ते माहित नाहीये. मी ते 7 शिक्क्यांना शोधायला निघालो. त्यामध्ये त्यावेळी जी गावं लिहिण्यात आलेली होती ती गावं होती, एक ब्राह्मणवाडा, दुसरं होतं नरवाडी जिथे दत्ताचं आहे, तिसरं होतं जरा म्हणजे जी किल्ला जरा सातारामध्ये तो, चौथी होती जगबुडी नदीची वेस म्हणजे जी कोकणात येते, चिपळूणच्या थोडी पुढे. 5वा येते खडकी, 6वा पंचपात्रीवाडा पुण्याचा, आणि जो 7वा होता ठिकाण ते मला अनाकलनीय होतं, ते होतं तुंबाड.
तुंबाड जे आपण पिक्चर मध्ये बघितलंय ते साताऱ्यात दाखवले, पण ते रिअल तुंबाड नाहीये. खरं कुंभाड कोकणात आहे. रत्नागिरीच्या पुढे देवरुख गाव आहे, 55 किलोमीटर पुढे खरं तुंबाड आहे. तुंबाडला तुंबाड का म्हणतात? कारण तिकडे कंटिन्युअस पाऊस पडत असतो आणि तिथं ओल असते, म्हणजे जिथे इंद्राने कोप केले असं. सो जास्त पाणी असणं किंवा पाणी नसणं यात कुठेच तिकडे झाडं टिकू शकत नाही, म्हणजे जीवन नाही होऊ शकत, फळत नाही. तर त्या तुंबाडामध्ये तो 7वा शिक्का होता. त्याच्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं होतं की तांडव गणपतीस दिग्गज लागतील, ते दिग्गजांना गोळा करा, आणि ते दिग्गज येतील काही दिवसांनी. आता काही दिवसांनी दिग्गज येते, दिग्गजांचा मला अर्थ कळला नाही, पण जसं मी त्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला, दिग्गज म्हणजे जे 10 खांब असतात. फॉर एक्झाम्पल आपण हे पुराणांमधली कथा आहे की आपण ज्यावेळी इंद्राच्या स्वर्गात जातो तर इंद्राचा जो स्वर्ग आहे तो 10 खांबांवर आधारित आहे. त्या प्रत्येक खांबावर एक हत्ती आहे, त्या हत्तीला गज, आणि त्यांनी दिग्पाल म्हणजे इंद्राला धरले म्हणून आधार दिला म्हणून दिग्गज. मग तांडव गणपतीची मूर्तीला किंवा तांडव गणपतीच्या अधिष्ठानाला कोण धारण करेल? मग ते 7 मुंजा आहेत. मुंजा हा तांडव गणपतीचा मानस मुलगा, कारण तांडव गणपतीला पण ज्ञान आहे, अनलिमिटेड ज्ञान आहे, आणि मुंजाकडे पण ज्ञान आहे अनलिमिटेड. टेक्निकली राघोबादाने होरक्रक्स सारखं काहीतरी तयार केलेलं होता, जर तसं जर समजून घ्यायचं झालं असेल तर, की त्यामध्ये त्यांनी ते 7 ह्याच्यामध्ये काहीतरी लपवलेलं होतं जे खूप भयानक करणार होता तो. मला त्याच्यानंतर पंचपाचा पत्ता सापडला, आणि पुण्यामध्ये ताबू स्ट्रीटवरती मला जिथे मी गेलो होतो, जिथं भात झाला होता, तिथंच मला एक कलेक्टर सापडला जो कॉईनचा कलेक्टर आहे. त्याचं नाव होतं जॉली पुनावाला. जो जॉली पुनावाला जो मनुष्य होता तो स्पेसिफिकली हिस्टॉरिकल आर्टिफॅक्ट कलेक्ट करायचा. त्यांच्या वडिलांचा मी मेसेज चेक केलेला नव्हता, पण त्यांच्या वडिलांचा मला मेसेज आला होता. हे 2022 आहे ही गोष्ट. मी मध्ये कोविडमुळे थांबलं हे सगळं. 2022ला मी स्टार्ट केलं परत. ते म्हटले, कारण मी ॲज अ हिस्टॉरिकलमध्ये सोसायटीमध्ये मी माझे ग्रुप्स होते पुण्यामध्ये, त्यामुळे मला लोक कॉन्टॅक्ट करायचे की हे आहे का, ते आहे का. तर ते म्हटले की आम्ही ब्रिटिश म्युझियममधून जे निघालं होतं त्यांचं काय म्हणतात ते, त्यांनी विकायला काढले होते, त्यामध्ये आम्ही बीड करून हे घेतले विकत कॉईन. पण कॉईन आल्यापासून आमच्या घरात खूप प्रॉब्लेम्स होते. म्हणजे काय होतात प्रॉब्लेम्स? त्यामुळे आहेत खूप प्रॉब्लेम्स, तुम्ही या एकदा. मग मी कॅम्प साईडला, पुण्याचा खूप प्रसिद्ध एरिया आहे, MG रोडला गेलो, जिथे त्यांचा बंगला आहे गोळीबार मैदानाच्या इथे. आणि ते बोलले की आम्हाला हे लखन दारूवाला नावाचे गृहस्थ आहे, त्यांच्याकडून त्यांनी हा आधी विकला होता, त्यांच्याकडून आमच्याकडे हा आलाय. आणि मी जॉलीशी बोललो. जॉलीशी याच्या आधी मी भेटलेलो होतो. जॉली हा नावातच कसं जॉली, तसं जॉली होता, लाईक हसत खेळत असायचा, बिंदास होता, पारशी बाबा. कधी पण मला चिकन धनसा खायला बोलवायचा, म्हणायचा आपण एन्जॉय करू. त्याला खूप विंटेज कार घ्यायचा पण शौक. तो असा झोप झालेली नव्हती, डोळे असे लाल लाल झालेले होते, असं काहीतरी बरळत होता. आणि म्हटलं लेके जाओ, लेके जाओ. मतलब क्या लेके जाओ? वो लेके जाओ, गंदगी लेके जाओ, वो तकलीफ दे रही है. आणि त्यामध्ये बोलला की माझी मिनी मेली त्यात. म्हणजे मिनी कोण आहे? ह्याचा मांजर बोलला. म्हटलं मिनी कशी म्हणलं? जसा हा कॉईन आला घरात बोलला तसं ते मांजर मेलं. आता मी म्हटलं आता कॉईन दाखवा. आणि मला जी शंका होती ती खरी झाली. स्पेसिफिकली तो जो कॉईन होता तो एका डब्बीमध्ये होता, आणि त्या डब्बीला साईडने 13 रुद्राक्ष आणि त्याच्या पुढे 13 श्रीयंत्र, त्याच्यामुळे तो कॉईन ठेवलेला होता. प्रोटो त्याच्या बाहेर काढू नका काचेच्या. तर मुमेंट मी बघितला तो तांडव गणपतीचा दुसरा शिक्का होता. आता माझ्यासाठी ते खूप स्केरी झालं. म्हटलं नाही, हे आता जे आहे लिहिलेलं पत्र ते खरं आहे, हे 7 शिक्के आहेत. म्हटलं तुम्हाला आणखीन काय माहिती आहे का दारूवाला जे झालंय, लखन दारूवाला, त्याच्या पुढचं कोण माहिती आहे? पंचपात्री वाड्यामध्ये एक आहे शिक्का, बाकीचं आमच्याकडे नाही नॉलेज. पंचपात्री वाड्याला जातो म्हटलं.
पंचपात्री वाड्यामध्ये गेलं. पंचपात्री वाडा म्हणजे जो बळी मुंजाचं मी तुम्हाला सांगितलं ना, त्याच्या रिलेटेड होतं. द मोमेंट मी पंचपात्री वाड्यामध्ये गेलो आणि तो कॉईन दाखवला, मी तो खोललेला नव्हता तोपर्यंत कॉईन. मी म्हटलो की तुम्हाला काय माहिती आहे का या कॉईन बद्दल? तर त्या वाड्यात मी जसं गेलो ते म्हातारे आजोबा ओरडायला लागले. माझा भाऊ वेडा झाला, आमचा वंशविनाश झाला, आम्ही दत्तक लोक घ्यायला लागलो, ती घाणेरडी बाहेर तो घाणेरडा शिक्का बाहेर घेऊन जावा. ओरडायला लागले, किंचडायला लागले. म्हटलं झालं काय? त्यावेळेला माहित नाही, पण आमच्याकडे काय कागदपत्र आहेत, पण तू जाऊ नकोस, तू मरशील, तो बाळोबा तुला ग्रासेल. कोण बाळोबा? तो पण मला माहित नव्हतं बाळोबा मुंजा कोण आहेत. तर ते म्हटले की तू खाली जा तळघरामध्ये, तुला हवे ते कागदपत्र घे आणि ते घेऊन तू निघून जा, चालतो येतो. म्हटलं तुमचा भाऊ कुठे? नाही मला माहित नाही, सकाळपासून तो दिसत नाहीये. जसं मी तळघरात जायला लागलो तसा मला एका म्हाताऱ्या माणसाचा असा कापलेला आवाज ऐकू यायला लागला. रण काय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनाशी झुंजे वादळवात. खाली बघितलं, त्याच्याकडे बघितलं, तो म्हातारा जो वेडा होता त्यांनी सांगितलेला वरती, तो खाली बसला होता समोरच, असा अंधारात, असे पाय असे खालून असा भूतासारखा बघत होता. काय रे, शिक्के हवेत का रे? म्हटलं हो. भाड्या मिळणार नाही शिक्के तुला, राघोबा दादाची अमानत कोणाला भेटत नसते इथे. तू कुठेही जा, पाताळात जा, कुठे जा, तुला भेटणार नाही. त्याच्या मार्गाला जाऊ नकोस, किडे पडून मरशील. मला त्यावेळी भीती वाटली. म्हटलं मी जे काही काम करतोय, जरी ते ऐतिहासिक असलं तरी रिस्क आहे त्याच्यामध्ये, की कदाचित जीवावर पण येऊ शकतं, आणि माणूस शेवटी जीवाला भीतो. तरी पूर्ण विचार करून मी ते कागदपत्र काढली, आणि त्या कागदपत्रांमध्ये पुढच्या 5 शिक्क्यांचे कुठे कुठे आहेत ते प्रॉपर लिहिलेलं होतं. मी 3रा शिक्का घेतला आणि 3ऱ्या शिक्क्याचा मी पत्ता घेतला त्यातून. तो पत्ता होता खडकीचा, खडकी गावाचा, जो मी आधी सांगितला बाळोबा मुंजा. मी तिकडे गेलो खडकी गावाला, आणि तिथे जे खडकी गावाच्या पुढे एक गणेश गल्ली होती, त्या गल्लीत मी गणेश गल्ली का, कारण तिकडे गणपतीच्या मूर्त्या बनवण्यात यायच्या. थोडं ओढ्याच्या जागेला त्या बाळोबा मुंजाचं घर होतं. तर त्यांचे जे वंशज होते त्यापैकी एक म्हातारी जिवंत होती. म्हटलं मला या पत्रात बाळोबा मुंजाचं नाव आढळले. कोण आहे हा बाळोबा मुंजा? आणि ह्याचं नाव बाळोबा धारप होतं. हा आमचा, मी ह्याच्या अँसेस्टर्स आहोत, आम्ही वंशज होतो त्याचे. तुम्हाला माहिती आहे का ह्याच्या नावाने काय चालतं? म्हटलं काय चालतं? ह्याच्या नावाने ब्लॅक मॅजिक चालते बोलली काठावरती. हा मुंजा आहे, हा मुंजा आहे बोलली, आणि हा जागृत मुंजा आहे, हा मुंजोबा नाही मुंजा आहे. बाळा तू जा इथून. म्हटलो कुठे? आणि मग तिने मला त्या बोगद्याच्या इथे नेलं आणि तिकडे त्याचं मंदिर दाखवलं. नागडा बसलेला एक मनुष्य आहे, छोटीशी मूर्ती, पूर्ण टाकलाय, त्याला कुंकू हळद सगळं टाकलंय, आणि तो असं जीप काढून बसलाय अशी करून. स्केरी येते. आणि मी 7-8च्या टायमाला बघितलं. मी म्हटलं काय कथा आहे? तर ती बोलली की ह्याला दगडाने ठेचून मारलं, ह्यानी बाई उचलली होती, काम वाचण्याच्या आहारी गेला होता, आणि बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये पेशव्यांनी, त्यावेळी माधवराव पेशव्यांनी त्याला मारलं होतं. पण हा बाळोबा धारप जो होता, हा नारायण राघोबा दादाकडे कामाला होता, तर त्याला त्यांनी एक शिक्का दिलेला होता. तो शिक्का त्याच्याकडे होता. तो ब्लॅक मॅजिक मध्ये खूप हुशार होता. तो बोलला होता मी सगळ्यांना ग्रासणार, मी ही जागा सोडणार नाही, हे झाड सोडणार नाही, आणि प्रत्येक बाईला वापरणार. गोखले नावाची एक बाई होती. ह्याला थोडं पुढे येतोय. किती भयानक होता बाळोबा मुंजाची स्टोऱ्या त्या सांगतोय आता. 1973 साली ती नवीनच वकील झालेली होती, प्रॅक्टिस करत होती, आणि पुणे आणि खडकीला जोडायचा मार्ग म्हणजे रेंज हिल. तर पुणे आणि खडकीला जोडायचा जो मार्ग होता ना, त्याच्यामध्ये हा रोड पडायचा. आणि तेजस्विनी याच्यावर विश्वास ठेवत नव्हती, कारण ती शिकलेली होती, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती नास्तिक होती. ती म्हटली मी काय ऐकणार नाही, मला बस नाही बेटा, मी चालत जाते. लोक म्हटले तू आज थांब तिकडेच, मी माझ्या घरी चल. 2-3 मैत्रिणी बोलल्या तू इथून माझ्या घरी ये. नाही बोलली मी येणार. तर ती आली चालत 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 चालत. तर तिने जे पत्रात लिहिले स्वतःच्या डायरीमध्ये मरायच्या आधी, त्यात तिला एक माणूस दिसला, धोतर बितर घातलेला, कानात भिगबडी, स्वच्छ. काय हो कुठे चालल्यात? रात्र झाली, पाणी पिया. हे तुम्हाला पाणी देतो.
आणि जशी ती तेजस्विनी जे जे लिहिले तिचे जे आहेत तर डायरीनुसार ती जशी पुढे त्याच्याकडे पाणी मागायला गेली, तिने बघितलं की जिथं घर होतं तिथं घर नव्हतं, तिथं ते झाड होतं. आभास केला त्याने निर्माण, पॅरलल जग तयार केलं. आणि त्याच्या हातात पाण्याचा ग्लास नव्हता, म्हणजे जे पाण्याचा तिला ग्लास दिला होता तिच्या हातात शेणाचे भरलेले हातात तिचं शेण होतं. ते बघून ती चक्कर येऊन पडली आणि दुसऱ्या दिवशी तिने असं लिहिले की तिचे पूर्ण कपडे काढलेले होते अंगावरचे आणि तिच्या पाठीवर नखांचे पूर्ण हे होते, चिन्ह होते, पूर्ण असे मार्क्स होते. त्याच्यानंतर रोज रात्री ती ओरडायला लागायची, किंचाळायची की तो येतोय तो येतोय. लोकांना कळत नव्हतं, रोज सगळे त्यांच्यासमोर बसायचे, म्हणजे तिला ऑपअप इथं मानेवर इकडे सगळे चावे वगैरे सगळं असं ते नखांचे मार्क्स दिसायचे. मग त्यांना कळलं की हा काहीतरी भयानक प्रकार आहे. त्यांनी सगळे विधी केले, सगळं केलं, पण तिने जशी डायरी लिहिली त्याच्या पुढच्याच महिन्यात म्हणजे भर दिवाळीमध्ये तिने त्या झाडाला जाऊन फांदी घेतली आणि बोलली आता मी पूर्ण मुंजाची झाली. टाकली. हो, पुढे अशा खूप केसेस झाल्या. मग तिकडे त्यांनी हनुमानाचा यज्ञ केला आणि तिकडे त्यांनी त्या झाडाखाली हनुमान बांधला आणि त्या मुंजाच्या इकडे पूर्ण पायवाट केली. अमावस्या सोडून कोणी तिकडे या म्हटले, पण अमावस्याला जायचं नाही म्हणून तिथे अमावस्याला रिक्षावाले रिक्षा पण नेत नाही. तिथं कोण बाई किंवा माणूस दिसला तिथे न उचलत नाही. या बाळोबा मुंजाच्या जे त्यांचे पुढचे जे आले होते वंश त्यांनी सांगितलं हा कॉईन आहे तुम्ही घेऊन जा, तुम्हाला तिसरा कॉईन तिथे सापडला. त्याच्या पुढे माझ्याकडे आता 4 कॉईन मला शोधायचे होते. चौथा कॉईन मला ब्रिटिश संग्रहालयातूनच सापडला, त्यामुळे आहे आमच्याकडे, इझी होतं, त्याच्यापाठी काही स्टोऱ्या वगैरे नव्हत्या. 5वा कॉईन मी अजिंक्य ताराला गेलो, तिथे सेमच की असं असं झालंय आणि आमच्या कुळात हे झालं तर आम्ही मंदिरात तो कॉईन ठेवून दिलाय, तुम्हाला 5वा सापडला. 6वं शेणगी गावात सापडला. त्या शेणगीकर नावाचं मी सांगितलं होतं ना की तांडव गणपतीच्या वेळी एक ब्राह्मण होता, तो उचलून घेऊन गेला. त्या मूर्तीच्या हातात जो कॉईन होता तो त्या शेणगी गावातच होता, तो त्यांनी हनुमानाच्या देवळात ठेवलेला होता. 7वा कॉईन काय मला 7-8 महिने सापडलाच नाही. मग मी विचार केला की हा 7वा कॉईन आहे कुठं. प्रत्येक चेक केलं, पुस्तकं चेक केली, मी हिस्टोरी अँड आर्टिफॅक्टच्या प्रत्येक ठिकाणी कॉल करायचा प्रयत्न केला. तर मला कळलं की खूप मोठं कॉईनचा लॉट 2014-15च्या टायमाला एका फॅमिलीने घेतलाय आणि ती फॅमिली गोव्यात राहते. आणि तो जो विकत घेणारा माणूस होता त्याचं नाव होतं मार्कस पिंटो. तर पिंटो फॅमिली बेसिकली पोर्तुगालवरून आलेले आहे, पिंटोज. आणि ह्यांचा जो संस्थापक होता त्याचं नाव होतं फ्रान्सिस पिंटो. फ्रान्सिस पिंटो बेसिकली शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होता आणि तो ख्रिश्चन करायला बघायचा, कन्वर्ट करायला बघायचा, पण ते जास्त झालं नाही. आणि नंतर त्याचा जिजसवरून विश्वास सुटला, सो तो सॅटनिझमकडे गेला. सॅटनिझम म्हणजे जे शैतानाला म्हणणार आहे. आणि तो त्याची पूजा करायला लागला आणि सो त्याचं जे चर्च होतं ते सॅटनिक चर्च झालं, जे पुढे जे नॉर्मल जिजसचे जे कॅथलिक चर्च असतं त्यांनी ते तोडून टाकलं. पण पिंटो फॅमिलीकडे त्याच्यानंतर गोव्यात ज्यावेळी पोर्तुगीज आले खूप अधिकार आले आणि बेसिकली वतनदार झाले होते. सो पंजिम आणि त्याच्यात नॉर्थ गोव्याचा थोडाफार एरिया ते कंट्रोल करत होते. तरी खूप मोठी फॅमिली तिकडे. आणि मी गेलो त्यांच्या बंगल्यावर आणि म्हणलं तुमच्याकडे खूप कॉईन कलेक्शन आहे, मी बघू शकतो का. तिची बहीण होती रोझरी. त्या पिंटो फॅमिलीमध्ये 2 मुली होत्या. तर मोठ्या मुलीचं मला नाव माहीत नव्हतं. मार्कोसने सांगितलं माझ्या दोन्ही मुलींकडे कलेक्शन आहे. तर मोठी मुलगीबद्दल काही सांगितलं नाही, पण माझी छोटी मुलगी आहे ती तुम्हाला सांगेल काय करायचं आहे ते. तर त्या रोझरी पिंटो नावाच्या मुलीने मला सगळं दाखवलं. ते म्हटलं तुम्ही कोण काय, सगळी आमची चर्चा झाली. म्हटलं एक कॉईन हवा आहे मला जो मला वाटते तुमच्याकडे, आणि मी तिला ते दाखवलं सगळे की असं 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 आहे. त्याच्यावर तिचं असं म्हणणं आलं की हा कॉईन माझ्या मोठ्या बहिणीने घेतलाय. मोठी बहीण कोण. ती गेली 2015 सालीच गेली, ती 2014-15ला मेली ती. म्हटलं बरं काय नाव म्हणायचं, तर डायना पिंटो. हा तांडव गणपतीचा शिक्का तिच्याकडे आहे पण माहित नाही तिने कुठे ठेवला काय. त्या घरामध्ये मी
खूप असे सॅटॅनिक रिलेटेड आर्टिफॅक्ट बघत होतो, लिलिथ, लेवियाथन कल्ट. तर मग तिथे थोडा अंदाज आला की हे कल्ट रिलेटेड फॅमिली, जिथे गॉड्सला नाही मानत पण डिमोनॉलॉजी जास्त आणि डिमन्सला जास्त मानतात. त्यामुळे लेलिथचं सिगिल होतं, 7 सर्पंट्स होते, सॅटॅन होता तिथे, लुसिफर होता. आणि मी विचारलं हे कोण करायचं, मी नाही, हे डायना करायची बोलली ह्यांचं सगळं. तुम्ही झोपा बोलली रात्री, तुम्हाला उद्या सकाळपर्यंत मला शिक्का सापडा तर देते, नाहीतर मग नाही आमच्याकडे. तो डायना बरोबर गेला. झोपायच्या येते आम्ही जेवायला बसलो सगळे, आणि ती जी चमचे क्रॉकरी वगैरे असते ती रशियन स्टाईलची होते. आणि ती म्हटली की आमच्याकडे आणखीन एक आर्टिफॅक्ट आहे. म्हटलं काय आहे, हे बघा हा. आणि तिने मला एक पेन दाखवला चांदीचा, आणि त्या चांदीच्या पेनवर द मिस्टेरियस मंक असं एक रशियनमध्ये लिहिलेलं होतं. म्हटलं द मिस्टेरियस मंक, जेवढा मला इतिहासाबद्दल माहिती आहे तो एकच होता, त्याचं नाव होतं ग्रेगोरी रास्पुतिन. मी तिला विचारलं की हे ग्रेगोरी रास्पुतिन, हो हे आहे. आता रास्पुतिन हा खूप प्रसिद्ध युरोपमध्ये, रास्पुतिन कोण? तर ग्रेगोरी रास्पुतिन हा रशियामध्ये खूप असा प्रभावित व्यक्तिमत्व होता, जो रशियाचा जो झार निकोलस होता राजा, त्याला खूप सल्ले द्यायचा आणि तो भविष्य सांगायचा. खूप मिस्टेरियस फिगर होता तो, अचानक आला. आणि बेसिकली ही इज द ॲक्च्युअल फाउंडर ऑफ द इल्युमिनॅटी कल्ट. आपण जे इल्युमिनॅटी बघतो की पुढे एका सोसायटीने स्थापन केलं, नाही, पण ही इज द ॲक्च्युअल फाउंडर ऑफ द इल्युमिनॅटी अँड द मरियाना वेब कल्ट. जे पुढे आपले जे मरीन आहे, US मरीन, त्यांनी ती सायकोलॉजी आणि त्याची जी टर्म वापरली पुढे. सो ते जे मरियाना कल्ट होता त्याचा जो फाउंडर होता तो रास्पुतिन. आणि मी खूप इंटरेस्टेड होतो त्यामध्ये, कारण हे एकदम वेगळा भाग होता. हा कथेशी रिलेटेड नव्हता पण त्या फॅमिलीशी रिलेटेड होता. सो मी तिच्याकडून आणखीन जाण्याचा, हा पेन आला कुठे, त्यावर ते म्हटले की असं 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 आहे. त्यापूर्वी रास्पुतिनवर पण सांगतो, झार निकोलसचा मुलगा मृत्यूशय्येवर होता ज्यावेळी रास्पुतिन आला होता. आणि त्याला असा रोग होता की ज्याच्यामुळे त्याला छोट्या सुद्धा वाउंड झाला, जखम झाली तर त्याचा मुलगा मरून जाईल, त्याचा रक्तस्राव थांबणार नाही. सो त्याचं ब्लिडिंग थांबणार नाही. तर रास्पुटिनने त्याच्या मुलाला ते थांबवलं, म्हणजे तो क्युअर केला, विच इज व्हेरी रेअर. आणि एक मंक कसा काय क्युअर करू शकतो विथ ओनली चांटिंग सम मंत्र अँड ऑल दॅट. आणि ब्लेसिंग्सवर कसं करतं, त्यांच्या खूप त्याच्यावर विश्वास झाला. तर रास्पुटिनने स्वतःचा मृत्यू लिहिला होता, मी 1917 साली मरणार आणि मी मेल्यानंतर झारचं सगळं खानदान मरणार. आणि पुढचं त्यांनी लिटरली 20-25 वर्ष लिहिलं होतं की हा माणूस सत्तेवर येणार. ज्यावेळी रास्पुटिनला मारायचा प्रयत्न झाला, युगोस्लाव नावाचा एक माणूस होता, येस्लाव, त्यांनी त्याला 2 गोळ्या मारल्या तरी तो मेला नाही, त्याला ड्राऊन केलं तरी तो मेला नाही, त्याला 7 वेळा मारायचा प्रयत्न केला. 8व्या वेळा रास्पुटिन बोला, हा आता माझ्या 7 लाईफ संपले, आता मी मरेन. त्यावेळी रास्पुतिन मेला. तो खूप मिस्टेरियस फिगर होता. तो पेन बघून ॲज अ हिस्टोरियन मी खुश झालो आणि मी वरती गेलो आणि मी झोपलो. मला खूप तहान लागली आणि पाणी प्यायला उठलो आणि बाहेर आलो. जसं मी किचनमध्ये गेलो, त्यांचे वर्कर पण झोपले होते, म्हणलं मीच पाणी घेतो. पाणी पिता पिता माझा ग्लास असा खाली पडला, पिता पिता असा हातातून सरकला खाली पडला. आणि मी ती काच उचलायला गेलो तर आणखीन एका मुलीचा हात बघितला मी, आउट ऑफ नोवेअर. आणि जसं चमकून वरती बघितलं तर ते मुलीने हसत असं सगळं ठेवलं. मी म्हटलो, तुम्ही कोण? मी तुम्हाला बघितलं नाही. हु आर यू? मैंने आपको देखा नहीं है ये सभी मेंशन में. हेलो, माय सेल्फ डायना पिंटो. आय वॉज शॉक्ड. मी म्हटलं हे चाललं काय? बहीण बोलते ती मेली आहे. आणि व्हेरी अनअन्सरेबल गोष्टी होत्या त्या माझ्यासाठी, अनइमॅजिनेबल होत्या, अनथिंकेबल होत्या. आणि मी म्हटलो, आप सिक्का चाहिए ना आपको, ये लो आपका सिक्का. आणि तिने मला तो 7वा शिक्का दिला. द मोमेंट तो 7वा शिक्का मला तिने हातात द्यायचा प्रयत्न केला, मी म्हटलं नाही, मी नाही घेणार. मला काहीतरी काळं बिरं वाटलं त्यात. मी म्हटलं, तू मला कशी काय दिसतेस? ॲटली सम थिंग्स आर नॉट आन्सरेबल, और काही गोष्टींचा तुम्ही नाही लॉजिकल रिझन देऊ शकत. जस्ट टेक दिस कॉइन अँड गो. बट आय फील की तुझ्या मार्गावर आहे तो खूप बरोबर मार्ग आहे. हे उलटं बोलले, कोणतरी मला बरोबर बोललं. मोस्टली लोक म्हणायचं चुकीचं आहे,
जसा तो शिक्का माझ्या हातात आला मी चक्करून पडलो तिकडे आणि मला रक्ताची उलटी झाली. मी सकाळी हॉस्पिटलमध्ये होतो आणि मी तिच्या बहिणीला बोललो की मुझे वो दिखी. हाँ मुझे पता है वो दिखेगी आपको. बोलो मरी नाही आप झूठ बोल रहे हो. तर तिने मला तिच्या ग्रेव्हवर घेऊन गेली ग्रेव्हयार्डमध्ये. सो ती मेलेली होती पण मी तिची ग्रेव्ह तर खोदू नाही शकत. सो मी आहे त्या गोष्टींवर विश्वास ठेवला. पण त्यानंतर मी जेवढी माहिती काढली मला कळलं की डायना पिंटो वॉज अ पार्ट ऑफ अ इल्युमिनाटी. सो मे बी तिचं डायना पिंटो असलेलं नाव तिने कॅन्सल केले आणि ती रोमानियाला पण होती. रोमानियाला बेसिकली रोमानियन विचेस असतात. तिथे मोस्टली सॅटनिझमची प्रॅक्टिस होते. डार्क द वेडार हे नावाचे एक कॅरेक्टर आहे ज्याला आपण व्हॅम्पायर बोलतो, जो रोमानियाचा किंग होता ज्याच्यामुळे ब्लॅक डेथ आली होती. त्याची ती फॉलोअर होती आणि ती सॅटॅनिक चर्चला मानायची ज्याच्यामध्ये ती लेवियाथन कल्ट फॉलो करायची. गोव्यामध्ये तिला त्या ह्याच्यासाठी पकडलं होतं 2011ला. मला एवढीच माहिती. 2014-15 पासून मला डायना पिंटोची माहिती नाही भेटली. आता मला माझे जे मेंटॉर आहेत पशुपतीनाथ अघोरा यांची काही इकडे संदर्भ द्यावे लागतील. मी त्यांच्या ह्याच्यात होतो कॉन्टॅक्टमध्ये. ते मला सांगायचे. इव्हन ते मला सांगितलं ना त्या केसमध्ये पण त्यांनी मला हेल्प केली होती की तू गणेश याग वगैरे कर तिकडे गुरुगोत्राच्या ब्राह्मणांकडून. मी सगळे कॉइन्स तिकडे अघोर मठाला पाठवले होते अघोरांच्या प्रोटेक्शनमध्ये. द मुमेंट मला 7वा कॉइन भेटला ते म्हटले की ते सगळे कॉइन तिकडे थरथरायला लागले. ते पाण्यात ठेवलेले होते गंगाजलमध्ये आणि ते वॉटर ब्लॅक झाले, सोनं काळं पडलंय. ह्याचा अर्थ काय? मला माहित नव्हतं त्याचा अर्थ काय. मला असं वाटलं कदाचित मी मीडियम असेल त्याचा, कारण ती मला जाताना डायना बोललेली होती की काही गोष्टी काही लोकांच्याच हाताने होतात. 7वा सिक्का का 8वा जो सिक्का 7 सिक्के 8वा पता नाही. ची जी पुढची जी कडी आहे ती कदाचित तू असू शकशील. आय वॉज सो शॉक्ड इन देअर. मे बी ते माणसा थ्रू त्यांना करायचं होतं. तर तो कॉइन आहे तिथे खाली ठेव, तुझ्या खिशातून काढ, कुठे असेल तिकडे तो पाठव. मी तो काढला आणि तिकडे पाठवला. त्यांनी तो जाळायचा प्रयत्न केला, तो जाळा नाही गेला, ते मेल्ट नाही झालं सोनं. सो त्यांनी ते स्मशानात नेलं आणि स्मशानात चितेंच्या भोवती हे केलं. ज्या चितेभोवती त्यांनी केलं होतं ते प्रेत थडथडायला लागलं. आणि अघोरांना खूप मंत्र माहीत असतात आणि त्यांना ॲक्च्युली रोहिणी विद्या माहीत असते. तर रोहिणी विद्या थ्रू मला असं कळण्यात आलं की नाही ते कंट्रोल करायचा प्रयत्न केला पण ते झालं नाही. ते म्हटले की आम्ही एका मिस्टरियस प्लेसवर गाडून टाकू आणि त्याच्यानंतर माझा आणि त्या कॉइनचा संबंध संपला. पण ते म्हटले की कदाचित पुढे अशी उत्तरं तुला भेटतील की तुला परत त्या कॉइन्ससाठी काहीतरी हातात घेऊन काहीतरी कामं करावी लागते. तर कॉइनची कथा इथे संपली आहे पण ती पूर्ण संपलेली नाही, ती क्रमशः आहे, टू बी कंटिन्यू आहे. येस. मग आता ते कॉइन गाडले गेले अननोन लोकेशन्सला. पण मला वाटतं भाई खूप मजा आली कारण आपण गेल्या मला वाटतं 2 तासापासून म्हणजे ऑफ कॅमेरा तर आपण 3-4 तास बोलतोय आणि खूप भारी वाटलं मला तर आज. कारण ज्या तू गोष्टी सांगितल्यास, जेही तू एक्सपिरियन्स तुझे अनुभव जे सांगितले, ज्याही घटना तुझ्यावर घडल्या तर ते खूपच स्कॅरी होत्या. प्लस त्या ज्या घटना होत्या त्यांना तू ज्या पद्धतीने सांगितलंस आणि तू त्यांना थोडं ॲड लिहिलंस पण, जी तुझी स्टोरी टेलिंग जी तुझी कला आहे ती पण त्याच्यात तू वापरलीस आणि ती पण खूप बोलतात ना मस्त होती आणि ऐकायलाही खूप मजा आली मला. म्हणजे मध्ये मध्ये तर मी हरवून गेलो होतो की ही गोष्टी एक गोष्ट लिंक होत जाते. तर मजा आली बाई. थँक्यू सो मच. स्पेशली तुझे जे घरातल्या गोष्टी होत्या, पुण्यातल्या गोष्टी होत्या. तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं आणि धन्यवाद भंकस पॉडकास्टचे सुद्धा की मी आलो. आणि रिकी तुझं सगळ्यात मला धन्यवाद मानायचे आहेत की तू मला चान्स दिला इकडे बोलायचा. भविष्यात ही अधुरी राहिलेली कथा पूर्ण पण करेल इकडे येऊन. आणि यस, तुमच्या ऑडियन्सला, प्रेक्षकांना एक थँक्यू की तुम्ही आमचा पॉडकास्ट एन्जॉय करताल अशी अपेक्षा ठेवून मी. तर तुम्ही सिद्धेशलाही फॉलो करू शकता. इंस्टाग्राम हँडल आहे मिस्टेरियस मिस्टर क्रो आणि त्यात तो बऱ्याच अशा गोष्टी सांगत असतो आणि बऱ्याच अशा काही ना काही कॉन्टेंट टाकत असतो. आता ह्याच्या ऑफ कॅमेराही बोलणं झालं की ते खूप प्लॅन्स चालू आहेत वेगवेगळे. तर फॉलो करा, तुम्हाला अपडेटेड राहील. आणि भंकसवर तुम्ही परत सिद्धेशला बघाल हे नक्कीच मी गॅरंटी देतो. आणि ती जी गोष्ट आहे ती आपण कम्प्लीट करू. सर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला एपिसोड? मला माहिती आहे तुम्हाला आवडला असेल आणि ह्याचा दुसरा भागही येणार आहे सिद्धेश बरोबरचा.
आणि त्यातही बऱ्याच काही गोष्टी आपण केल्यात. आणि जाण्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं मित्रांनो की आपला खेळ सावल्यांचा जो एक हॉरर पॉडकास्ट लाईव्ह शो आहे त्याचा दुसरा शो येतोय येत्या 9 तारखेला 9 ऑगस्टला बोरिवली प्रबोधनकर ठाकरे ऑडिटोरियम मध्ये. आणि गेल्या वेळी खूप लोकांना तिकीट्स वगैरे मिळाले नव्हते, हाऊसफुल झाला होता शो. तर आता अजिबात चान्स कमवू नका. ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईन एक लिंक आहे त्यावर क्लिक करा. तुमचे तिकीट्स आता बुक करा आणि हॉरर स्टोरीज ऐकायला रेडी राहा.